तर फायनली दादर टू व्हीलरचा सफर रिव्हील केला एकदा तुम्ही. हो सगळ्यांना विचार प्लॅनिंग सक्सेसफुल. चल तू अक्षय पहिला सांग, तू किती एक्साइटेड आहे की बघू शकतो. फायनली झियर पाटील इज बॅक. ये देखो ये दो. सो हे गाईज, वेलकम बॅक टू द ब्रँड न्यू व्लॉग. तुमच्या सगळ्यांचं आज आपल्या नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आता कुठे चाललो आहे काय रिव्हील नाही करणार आहे मी एवढ्या लवकर. तर आता पहिला चाललो मी मित्राच्या इथं आणि तिथून कुठे जाणार काय काय प्लॅन आहे. तर तुम्हाला पूर्ण व्लॉग बघावं लागेल तर समजेल कुठे चाललो आहे कुठे नाही. तर व्लॉगमध्ये रेडी राहा, मजा येणार हा व्लॉग तुम्हाला. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला. तर आता मी चाललो आहे मित्राच्या इथं. त्याची ते लोक तयारी झालेत का नाही काय माहीत नाही. रेडी झाले असतील का माहीत नाही मला, बट कॉल आलेला की ये खाली करून. तर लेट्स सी, बघत राहा, मजा येणार ब्लॉगमध्ये. तो गाइस अभी हम आ चुके टिकट निकालने के लिए. ये देखो ये शर्मा राय बंदा है, वो लास्ट से जरा मजा येणार आजच्या ब्लॉगमध्ये भाई. पूर्ण ब्लॉग बघा आपला. तर अजून भरपूर बाकीच्या जणांना रिव्हील नाही केलं कोण कोण आहे, फक्त हा एक आहे. अजून कोण आहे काय माहीत, बट हा. तर आता 6 जण आहेत आम्ही, टोटल 6-7 जण विराट तिकीट काढणार आहे. त्या सगळे तुम्हाला स्टेशनवर दिसतील कोण कोण आहेत कोण कोण नाही. तर लेट्स सी, तुम्ही बघत राहा, मजा येईल तुम्हाला हा ब्लॉग. फायनल दिवा स्टेशनच्या ब्रिजवरती आम्ही. तर किती टक्के पाऊस पडेल काय वाटतो आज? पाऊस पडेल का काय वाटतं भाऊ? पाऊस पडेल का? हे बघा हे तिकीट पण काढलेत. तर कुठली तिकीट आहे ते पण रिव्हील नाही करणार. सीधा आम्ही स्टेशनला गेलोच रिव्हील करणार. तो पण कुठच्या स्टेशनला जाणार त्या स्टेशनचं रिव्हील करणार आहे. तर समज रे कोण कोण आहे काय माहीत नाही तुम्हाला, तर तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमध्ये रिव्हील झालं असेल कोण कोण आहे. तर फायनली ट्रेन आली, आम्ही चाललो आहे. बाय. तर फायनली दादर टू विरारचा सफर रिव्हील केला एकदाच मी. तर मी सगळ्यांना विचारणार आहे कसा एक्सपिरियन्स, म्हणजे किती एक्सायटेड आहे तुम्ही लोक. प्लॅनिंग सक्सेसफुल. चल तू अक्षता पहिला सांग, तू किती एक्सायटेड आहे की रिसॉर्टला जायला? खूप आहे अजून, म्हणजे काय काय प्लॅन आहे, कसं उड्या मारायच्या, कसं स्लाइडवर जाणार आहे का? भीती वाटते. आता सृजा सोनू तुझं काय आहे? किती दिवसानंतर किती वर्षानंतर जाते? 3-4 वर्षानंतर. लास्ट टाइम प्लॅन केलेला पण आले नव्हते, टांग दिलेली. विरारला पहिल्यांदा जाते का? विरारला पहिल्यांदा जाते. ही पण पहिल्यांदा. अच्छा सोम भावा, तुझी इंटरव्ह्यू, तू किती एक्सायटेड आहे? भरपूर. नर्वसनेस किती आहे तुझ्या? हा काय नाही ना, फुल एन्जॉय. आणि आपण मेन कोणामुळे आलोय माहिती आहे का? आपण कोणामुळे आलोय? अवय अक्षयमुळे. पहिले भरोसा वाटत नव्हता जातील. लास्ट टाइम आपण तिघच गेलेलो. या लोकांनी टांग दिलेली आहे का? लास्ट टाइम पण गेलेलो, पण तेव्हा चेतन होता आणि यावेळी चेतनला मिस करतोय. आणि आरू
इथं आज येणं जाणं फिक्स नव्हतं, तरी पण मी आली आहे. म्हणजे खूप कष्ट केलं हिने मम्मीला विचारायला. तर लेट्स सी मजा ना तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तर रिसॉर्टला गेल्यानंतर काय कसं काय सीन होणार काय माहिती, बघू आता. तर भेटू आता पुढे विरारला गेल्यावर भेटू आपण. भाय 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 फायनली विरार स्टेशन इज बॅक. विरार स्टेशनला उतरलेले सगळे. हे देखो फुल म्हणजे एक्साइटेड, सुपर एक्साइटेड पब्लिक. मे महिन्यात गेलो नाही गर्दी असते. हां, आणि त्यात पण शनिवार रविवार गर्दी असते. शनिवार रविवार गर्दी असते. वैताग आलेला भाई. ट्रेन कधी येतोय, ट्रेन कधी येते भाई. नेक्स्ट लेवल गर्दी विरारची पब्लिक. आता पाटील रिसॉर्टला जायचं आहे. बसवाले वाट बघतायत. तो गाइस अभी हम लोग विरार स्टेशनच्या बाहेर आलो आहे. आणि जस्ट त्या पाटील रिसॉर्टवाला होता ना, तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला. तर तो बोलतो भाई तो ब्रिज क्रॉस करून या, अर्नाळा बेस्ट डेपो आहे ना, तर तिकडे या. तिकडे तुम्हाला पिकअप ड्रॉप फ्री आहे. तर आता जस्ट लेट्स सी आता आम्ही चाललो आहे तिकडे. इथं पाऊस तर मजबूत पडला आहे, कारण की दिव्याला तेवढा पाऊस नव्हता. बट आहे विरारला आहे. कुठे बोलला? लेफ्ट. हां, तर आम्ही मॅपच्याद्वारे इथे झालं, कारण की फर्स्ट टाईम म्हणजे विरार रिसॉर्टला आलो आहे, नाहीतर कधी आलो नव्हतो. तर बघू लेट्स सी, बघू पाटील रिसॉर्टची पिकअप ड्रॉपवाले कुठे आहेत. तर आपल्यासोबत विल्यमसन म्हणजे सोम आहे, त्या भावाची टी शर्ट घालून आला आहे. मजा नाही रे भाई आज. सगळे एवढे एक्सायटेड आहेत ना आज रिसॉर्टमध्ये. फुल टोचन एकेकाला. लांब लांब चालत आलो रे स्टेशनच्या इथून. कुठे अर्नाळा बस डेपो भाई? बघा, हा पाटील रिसॉर्टचा फॉर्म आहे, जो बुकिंग केल्यानंतर तो भरावा लागतो. 500 रुपये ॲडव्हान्स द्यावे लागतात आणि मग आपल्याला इथून घेऊन जातात. आता बघू, आता लेट्स सी काय. नको भाई, बेस्ट रिसॉर्ट आहे. ही बस आहे येल्लोवाली. भरली आहे ना जागा? क्राऊड कसं आहे भाई? ही येल्लो बस आहे, शाळेची बस. बघू आता, मजा येईल. सगळे एक्सायटेड आहेत भाई, सगळे. हे बघा एवढी पब्लिक. पिकअप ड्रॉप फॅसिलिटी गाइस, पिकअप ड्रॉप फॅसिलिटी नेक्स्ट लेवल आहे. आणि पब्लिक पण फुल, सगळी मराठीच वाटते, सगळी मराठी पब्लिक आहे. फुल इज्जत सगळ्यांना, फुल रिस्पेक्ट. उघड. अरे बस झालं आम्हाला भाई. तरी आता किती वेळ लागेल आपल्याला तिकडे जायला? मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपल्या भावाला एवढी झोप आली आहे, वाईट लागला तो बस. बघा बघा, अर्धा कोमात गेला, झोपला. आता 2 मिनिट तो बसल्या बसल्या झोपला. झाली का झोप? हे भावा कुठे आलो आपण? परत बेडघरला आलो. ही बघ कंटाळे, वैतागली. पहिल्यांदा बसमध्ये एवढं बसले. चलो अभी अपन जा रहे हैं. गाइज फायनली इज हियर. गाइज ह्या वाला रिसॉर्टला जावा, हा खरंच खूप छान आहे. आनंद रिसॉर्ट, लेट्स गो. नाही बे, अरे आपल्या पाटिल रिसॉर्टला जायचं है ना. सॉरी गाइज, हम लोग यहाँ नहीं आए रे. अरे हमको पाटिल रिसॉर्ट जाने का है. मी रेकमेंड करेन तुम्ही त्या रिसॉर्ट. नो 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 गाइज, अभी हम इधर जा रहे हैं. मला पहिला वाटलं आनंद सागर लांब आहे हा रिसॉर्ट. अरे हाँ तेच बोला, पाटील रिसॉर्टला जायचं तर आनंद भाई नेक्स्ट लेवल. हे झोप झाली का तुझी? ठीक आहे भाई.
गाईज फायनली रिसॉर्ट इज हिअर. विवाह पब्लिक झोपेतून आलेली सगळी. कोणी कोणी आंघोळ केली नाही. हे कोणी कोणी आंघोळ केली. कोणी गेली आहे आम्ही करून आलो. मी नाही गेली. स्वतः नाही केली मी नाही गेली. स्वतः नाही केली ते पण. मी नाही गेली. काय गरज आहे. फ्लोरिंगचा पाणी जाऊन आंघोळ करायचीच आहे ना मग कशी फ्लोरिंगचा पाणी असतं. काय करायचंय. अंगा भेटणार आला एवढा घामा. एक काम कर. एवढा घामाघूम होऊन येणार बस मधून. सीधा डुबकी आता. सीधा आता डुबकी. हे बघ याच्या येतं. फाइनली इज हियर. पाटिल रिसॉर्ट इज बैक. ये देखो ये दो. काढूया. इथं उभे राहा असे काढू त्याला. तरी काढा. गाईज मी रिकमेंड करेन बाहेरूनच. वन साइड रिसॉर्ट. आपली गाडी इथं कुठे आहे. बघून या. आतले अपडेट्स. परत हे बघा इकडे सगळं आहे. इकडे एंट्री फी भरायची असते. 700 रुपये एंट्री फी आहे. आणि ते जे लॉकरचं आहे लॉकर वगैरे. आणि हे बघा आता आम्ही इथं पैसे जमा करतायत सगळे. माझा ऑनलाईन पेमेंट आहे. फायनली मित्रांनो आता आपण पाटील रिसॉर्टला आलेलो आहे. तर इकडे फोटोशूट वगैरे झालं आहे सगळ्यांचा. आता तिकीट कुठे आहे आपले तिकीट. हां तर आता जी तिकीट वगैरे भेटली आहे ते आता मी हाताला वगैरे लावणार आहे. आणि एवढा एक्सायटेड आहे ना भाऊनू पाटील रिसॉर्टला जायला. आणि फर्स्ट आता रिव्हील केलं आहे मी की कुठे आलो आहे कुठे नाही. खूप टाईम झाला वैताग आलेला. ही बघा ही छोटी आरू. आमच्याबरोबर चेतन मिस आहे फक्त. त्यामुळे थोडा इश्यू आहे. भावांनी नेक्स्ट टाईम आलो ना पक्का तुला घेऊन येऊ आम्ही. तर बघू शकता तुम्ही तिकीटवाले मॅडम. भैया मेरे राखी के बंधन को. ये रिसॉर्ट का बंद नहीं है. इसके बाद नहीं है. टाईप नको बा. तर फायनली आता तिकीट घेऊ आम्ही आणि सीधा रिसॉर्टला. आधी नाश्ता वगैरे बघू. हिला नुसते फोटो काढायचे होते. फोटो काढून पोट भरलं हिचा. आता व्हिडिओ कॉलवर आहे. हा आमचा बाबू आहे. व्हिडिओ कॉलवरती दिसत नाहीये. मोठा बाबू दिसतोय. छोटा बाबू नाही दिसत आहे. चला आता हाताला ते जे काय दिलंय ते लावतो आणि डायरेक्ट जातो रिसॉर्टमध्ये आतमध्ये. कसं बनवूया ना असं करून. सगळ्यांनी आता सगळ्यांची आउटफिट चेंज झाली आहे. ह्याची फुल पॅन्ट होती ती हाफ चड्डी झाली आहे. ह्याचा शर्ट होता तर टी शर्ट झालं आहे. ट्रॅक चेंज झाली आहे. आणि माझी आउटफिट पण चेंज झाली आहे. ट्रॅक ऑलमोस्ट सगळ्यांची आउटफिट चेंज झालेली आहे भाई. आता सगळ्यांची वाट बघतोय. रिसॉर्ट तर फुल इज्जत आहे भाई. फुल इज्जत. बाबू मैत्री फुल इज्जत सगळ्यांना. आपली पब्लिक कुठे आहे. ये आके ब्रो. हे देखो भाई. आता मी याच्यात उडी मारणार आहे थोड्या वेळात. जा उडी मार. नाही येऊन दे. जा ब्रो. तुम्हाला एक आप लोगों को मैं एक दिखा रहा हूँ. अभी सबका आउटफिट चेंज हो चुका है. आउटफिट इज हियर. ये लॉकर चाहिए तुमको. तो फायनली आता ब्रेकफास्ट टाइम झालाय. जाम भूक लागली. ब्रेकफास्ट करणार आहे. सगळं खाण्यात जे असणार ते जे असं ना ते संपवणार आहे. तू काय खाणार आहे. तू काय खाणार आहे. ही काय नाही खाणार आहे. अक्षय ब्रेकफास्टला काय असेल. इग्नोर भाई इग्नोर. पहिला चाय पिते. 9:30 to 9:30 ते किती ब्रेकफास्ट टायमिंग असतो. 11. भाई मला पण चाय घ्या बे. काय मिसळ पाव आहे ना. फायनली मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. एक नंबर जेवण होतं पाटील रिसॉर्टमध्ये. तिथला मी मेनू कार्ड वगैरे दाखवू नाही शकलो पण एक नंबर होता. एवढी भूक लागलेली नाही. गर्दी पण होती त्यामुळे मोबाईलला चार्जिंग पण नाही. त्यामुळे चार्जिंगला लावलेला मोबाईल. पोटभर जेवलं आहे भावांनी. एकदम पोट फुल.
जेवढं एवढं डेंजर जेवलं असेल ना. काय काय मेनू होते ना, भरपूर काय काय मेनू होते. चिकन चिकन चिल्ली, चिकन क्रिस्पी होती, डोसा होता. ऑलमोस्ट ना ऑलमोस्ट म्हणजे घरगुती जेवण बघायला गेलं तर. रिसॉर्ट बंद केलं आहे, आता थोड्या वेळाने चालू होईल. त्यानंतर आम्ही परत जाणार. स्लाईड वगैरे नेक्स्ट लेवल स्लाईड आहे. आवडला आपल्याला रिसॉर्ट. तर तुम्हाला यायचं असेल तर मित्रांनो या विरारला आहे. आणि पिकअप ड्रॉप वगैरे फ्री आहे. फ्री म्हणजे हां फ्रीच आहे, बट रिसॉर्ट मानला पाहिजे भाई. नेक्स्ट लेवल जेवण वगैरे चांगलं आहे. जेवण फुल एन्जॉय केलं आहे. तर नेक्स्ट टाईम जर यायचं असेल ना मित्रांनो, आम्ही नेक्स्ट टाईम पण याच रिसॉर्टला येणार. तुम्हाला मी रिसॉर्टचा वेव पूल नेक्स्ट लेवल वेव पूल एक नंबर होता. आणि अजून 2-3 मेन स्लाईड आहेत ना आमचे, तर तिकडे जायचं आहे आम्हाला. आता बघू, जाऊ आता थोड्या वेळ जेव्हा चालू होईल ना रिसॉर्ट तर आम्ही जाऊ आता तिकडे. काय 3 ना वाजले असतील, 2:30 वाजले असतील, 2:30 पावणे 3. दोन 18 2:38. तर थोड्या वेळाने जाऊ. आता चार्जिंगला लावलाय मोबाईल. जातो मस्त एक पाण्यात मोबाईल घेऊन आणि तुम्हाला तिथले क्षण म्हणजे लय मजा येते पाहिजे. सगळी पब्लिक जेवून मस्तपैकी झोपली आहेत. दारडूर पंढरपूर आणि इथं फोटोशूट चालू आहे. आता आम्हाला परत वेवपूल परत चालू होईल का रे. वेवपूलचा तुम्हाला सीन दाखवतो आणि प्लस स्लाईड आहेत ना त्याचा पण सीन दाखवतो तुम्हाला. मजा आली भाई. फुल पैसा वसूल रिसॉर्ट आहे. जेवण झाल्यानंतर भावांना बघू शकता इथं परत फोटोशूट चालू झाला यांचा. पब्लिक परत आली आहे जेवण झाल्यानंतर परत एन्जॉय करायला. ही नेतो बाबा गॉगल घेऊन आली फोटोशूट करायला. आणि आता आपण सीधा जाणार आहे सीधा स्लाईडवर. स्लाईड पण चालू झाले आहेत. तर मी आणि अक्षय जाणार आहे स्लाईडवर. अक्षय स्लाईडवर जायचं का नाही. तर स्लाईडवर जाऊ आपण. बाकी गेला तेल लावून खायची. गाइस मैं अभी जा रहा हूँ मित्रांनो वरती. आता या मोठ्या स्लाईडवर बाबू मेस्त्री हाँ चल ऊपर आ जा गाइस. जा रहे हम लोग. गाइस आप लोगों ने देखा रहेगा वो बड़ा वाला स्लाइड अपना भाई शूट कर रहा था भाई. एवढा म्हणजे भीती वाटत होती ना. नेक्स्ट लेवल कुठून जायचा. तर आता दुसरा स्लाईड ट्राय करतोय. तुम्हाला बोललेलो मेन स्लाईड करणार आपण. आता दुसरा स्लाईड ट्राय करतोय. बघा तुम्ही. फ्री अभी बहुत डेंजरस आदमी आने वाले. अरे हाँ चल बंद झालं उतर. सगळे स्लाईड वगैरे फिरून झाला आमचा. आता फायनली वेव पूल चालू झालेला आहे. सगळे एन्जॉय करतात. आता मी जाईल यानंतर. कसा वाटला. केली का मजा. डोळे बघू तुझे लाल 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 लाल. फुल एन्जॉयमेंट केली का या लोकांनी. मी फक्त नुसता व्हिडिओ काढत होतो. मला काहीच काम नव्हतं. मला भीती वाटत होती पाण्याची. केस बघ भावाची कशी आली. पिकली केस लगेच. फुल एन्जॉय केला. पोटबीट भरला जाम. आणि आता आम्ही निघालो जसे आलेलो तसेच घरी. आता विरारवरून कुठची ट्रेन भेटते काय माहीत. तर लेट्स आता आपण डायरेक्ट स्टेशनवर गेल्यावर भेटू.
तोपर्यंत लाईक केलं नसेल ब्लॉगला तर लाईक करा. तर आता आम्ही सगळे लोक वाट बघतोय बसची. बस तरी आता किती वेळेला येईल काय माहीत नाही. तर ऑलमोस्ट जेव्हा बस येईल तसे आम्ही डायरेक्ट बसमध्ये चढू आणि मग डायरेक्ट स्टेशन. तर स्टेशनवर मग कुठची ट्रेन भेटते काय आयडिया नाही. तर जशी ट्रेन भेटेल तसंच तुम्हाला दाखवेल. जर ॲडजस्टमेंट झाला पार्ट वगैरे म्हणजे दाखवायला तर दाखवू शकतो. तर फायनली मित्रांनो आपली बस निघाली. जाम गरम झालं ना भाई, वैतागलाय का कधी नाही. मी असं वाटतं ट्रेनमध्ये कधी जाऊन पोचेल. ट्रेनमध्ये कधी जाऊन पोचतं काय वाटत नाही. जसं आता आली हवा. इथे नेटवर्क पण नाही ना भाई एकदम. तर जसं ट्रेनमध्ये जाईल ना पहिला बेल घेईल, एक पाणी बॉटल सगळी खात जाऊ आपण. आणि प्लस रात्री टर्फला पण जायचं आहे. तर बघू आता आपल्याला ट्रेन भेटेल ना वसई विरार. तर लेट सी. आता जसं ट्रेनमध्ये जातो तसं तुम्हाला दाखवतो कसं काय काय सीन. बघत राहा तुम्ही. आमचे टीममेट्स दोघं इथे आणि एक इथे सोम, अक्षता, सोमची मम्मी सोमची बाई. तर आता मोबाईलची चार्जिंग पण कमी आहे त्यामुळे बाय बाय. डायरेक्ट मेन पार्ट दाखवतो तुम्हाला. वैतागलेली आजच्या दिवसाला. 1% चान्स ट्रेन भेटली आहे का, नाहीतर ट्रेन नव्हती. ही बघा ही रडत होती. 1% चान्स. यस थांबा माझ्यासाठी थांबा. हा बोलतो कासवासारखे चालते का तू. मग अरे दादरवरनं मी इमॅजिन केलं. मी पण ऐकतो स्टेशन एवढूच आहे. इकडे ट्रेन इमॅजिन. आता सगळं फोटो बिटो घरी गेल्यानंतर भेटणार. 1% चान्समध्ये आपल्याला ही ट्रेन भेटली आहे, नाहीतर भेटली नसते. तर चार्जिंग पण कमी आहे भावांनो. आता डायरेक्ट फायनली मित्रांनो वसई विरार ट्रेन ही जी आहे ती दिवसाच्या स्टॉप झालेली आहे. 1 मिनिटामुळे आपल्याला ट्रेन भेटली. चार्जिंग आहे त्यामुळे पुढचं काही जाऊ शकत नाही. तर फायनली गाईज मी पण घरी पोहोचलो आणि बाकीचे सगळे आपापल्या घरी गेले. आणि आजचा जो दिवस होता तो नेक्स्ट लेवल. म्हणजे जो प्लॅन आम्ही केलेला किती दिवस झालेला हा प्लॅन करायला आहे की रिसॉर्टला जायचं पण कुठे जायचं कुठे नाही जायचं. हा सगळा प्लॅन आज सक्सेस झाला आहे. आणि आजचा जो व्लॉग होता तो मला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलेला तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. असा सपोर्ट करत राहा. जो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मला सपोर्ट केलेला तो सपोर्ट या ब्लॉगला करा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगला.